नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मोठी घोषणा केली असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि कृषी विभागातील प्रमुख मान्यवर देखील उपस्थित होते, त्यामुळे या अपडेटकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे। चला तर मग मुख्यमंत्री यांनी नेमकी कोणती माहिती दिली आणि हप्त्याबाबत काय सांगितले हे संपूर्णपणे जाणून घेऊया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळेल। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत अधिकृत माहिती दिली आहे। म्हणजेच ही माहिती कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावरील चर्चेवर आधारित नसून मुख्यमंत्री यांनी स्वतः सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सांगितलेली माहिती आहे। मुख्यमंत्री यांनी सांगितल्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी ही निश्चितच एक महत्त्वाची अपडेट ठरत आहे। विशेष म्हणजे ही माहिती त्यांनी एका अधिकृत कार्यक्रमादरम्यान जाहीर केली। त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांसमोर त्यांनी नमो योजनेच्या हप्त्याचे वितरण झाल्याची माहिती दिली। त्यामुळे ही घोषणा अधिकृत स्वरूपात करण्यात आल्याचे स्पष्ट होते। त्यामुळे आता या योजनेचे लाभार्थी असलेल्या अनेक शेतकरी बांधवांना हप्त्याबाबतची महत्त्वाची माहिती मिळाली आहे। मुख्यमंत्री यांनी स्वतः ही घोषणा केल्यामुळे या अपडेटकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। त्यामुळे जर तुम्ही देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। पुढे मुख्यमंत्री यांनी या हप्त्याबाबत आणखी कोणती माहिती दिली आहे ती आपण सविस्तर जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, आता या कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री यांनी दिलेली आणखी एक महत्त्वाची माहिती पाहूया। मुख्यमंत्री यांनी सांगितल्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण आज दुपारी आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत कार्यामध्ये करण्यात आले। म्हणजेच हप्ता वितरणाची प्रक्रिया एका शासकीय कार्यक्रमातून पार पडल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री यांनी दिली आहे। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती। त्यामुळे राज्य सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडल्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे। याशिवाय राज्याचे कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्री देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते। म्हणजेच कृषी विभागाशी संबंधित प्रमुख सर्व मंत्री देखील या कार्यक्रमात उपस्थित होते, अशी माहिती मुख्यमंत्री यांनी दिली। मुख्यमंत्री यांच्या म्हणण्यानुसार या सर्व मान्यवरांच्या उपस्थित नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यात आले। त्यामुळे हा कार्यक्रम अधिकृत पद्धतीने आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। म्हणजेच मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणामध्ये केवळ हप्ता वितरित झाल्याची माहितीच दिली नाही, तर हा कार्यक्रम कोणाच्या उपस्थितीत पार पडला याचीही स्पष्ट माहिती दिली। त्यामुळे या कार्यक्रमाबाबतची संपूर्ण माहिती शेतकरी बांधवांसमोर अधिकृतपणे मांडण्यात आली आहे। आता जाणून घेऊया किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला। शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या हप्त्याचा लाभ नेमका किती शेतकऱ्यांना देण्यात आला, याबद्दल मुख्यमंत्री यांनी काय माहिती दिली ते पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील 90 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे। म्हणजेच या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आणि लाभार्थी यादीमध्ये असलेल्या मोठ्या संख्येतील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या हप्त्याचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली आहे। विशेष म्हणजे हा आकडा स्वतः मुख्यमंत्री यांनी अधिकृत कार्यक्रमामध्ये जाहीर केला आहे। त्यामुळे 90 लाखाहून अधिक लाभार्थी शेतकरी या वितरणामध्ये समाविष्ट असल्याची माहिती स्पष्ट केली। यामुळे राज्यातील अनेक शेतकरी बांधवांसाठी ही निश्चितच एक महत्त्वाची आणि लक्ष देण्यासारखी अपडेट ठरते, कारण मुख्यमंत्री यांनी थेट लाभार्थ्यांची संख्या सांगत हप्ता वितरित झाल्याची माहिती दिली आहे। जर तुम्ही देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। मुख्यमंत्री यांनी सांगितल्यानुसार 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ देण्यात आला असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे। आता जाणून घेऊया किती निधी वितरित करण्यात आला। शेतकरी मित्रांनो, आता या हप्त्यासाठी किती निधी वितरित करण्यात आला याबाबत मुख्यमंत्री यांनी दिलेली माहिती समजून घेऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या या हप्त्यासाठी एकूण 1800 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। ही माहिती त्यांनी अधिकृत कार्यक्रमादरम्यान जाहीर केली। म्हणजेच या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य सरकारकडून एकूण 1800 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि त्याचे वितरण करण्यात आल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले। मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार हा निधी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात आला आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वाची घोषणा मानली जात आहे।
विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात केवळ हप्ता वितरित झाल्याचेच नाही, तर त्यासाठी एकूण 1,800 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती स्पष्टपणे दिली. त्यामुळे हप्ता वितरणाबाबतची ही माहिती अधिकृत स्वरूपात समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 1,800 कोटी रुपयांचा निधी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात आला असून या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकरी या वितरण प्रक्रियेत समाविष्ट असल्याची माहिती समोर आली आहे. आता जाणून घेऊया शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री यांनी दिलेल्या या घोषणेमुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. कारण मुख्यमंत्री यांनी स्वतः अधिकृत कार्यक्रमामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी ही माहिती निश्चितच लक्ष देण्यासारखी ठरते. विशेषतः जे शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा करत होते त्यांच्यासाठी मुख्यमंत्री यांनी केलेली ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. कारण हप्त्याबाबतची माहिती थेट मुख्यमंत्री यांच्या भाषणातून समोर आली आहे. याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री यांनी हप्ता वितरण झाल्याचे सांगितले. तसेच किती शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आणि किती निधी वितरित करण्यात आला याचीही माहिती दिली. त्यामुळे या संपूर्ण घोषणेला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हणूनच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकरी बांधवांसाठी ही अपडेट महत्त्वाची ठरते. मुख्यमंत्री यांनी स्वतः वितरणाबाबत माहिती दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लक्ष आता या घोषणाकडे लागले आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर मुख्यमंत्री यांनी कार्यक्रमात दिलेली माहिती ही तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती अधिकृतपणे समोर आली असून याच कारणामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी या अपडेटकडे लक्ष ठेवून आहेत. आता जाणून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचा आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा हप्ता शेतकरी बांधवांसाठी इतका महत्त्वाचा का मानला जात आहे. शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. शेतीसाठी लागणारे विविध खर्च, दैनंदिन गरजा आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी आर्थिक मदतीची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आर्थिक सहाय्य योजना महत्त्वाच्या भूमिका बजावतात. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही देखील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार या योजनेचा हप्ता मोठ्या संख्येने लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेशी जोडलेल्या शेतकरी बांधवांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरत आहे. आता जाणून घेऊया लाभार्थी शेतकऱ्यांनी या अपडेटकडे का लक्ष द्यावे. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी या अपडेटची माहिती असणे गरजेचे आहे. कारण मुख्यमंत्री यांनी स्वतः कार्यक्रमामध्ये हप्ता वितरणाबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची अधिकृत माहिती म्हणून पाहिली जात आहे. या घोषणेमध्ये 90 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना हप्ता वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच 1,800 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती देखील आली आहे. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेशी संबंधित असलेल्या शेतकरी बांधवांनी या अपडेटकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत आलेली महत्त्वाची माहिती सविस्तरपणे जाणून घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या हप्त्याचे वितरण आज दुपारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्री उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थित नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिली. मुख्यमंत्री यांनी सांगितल्यानुसार या हप्त्याचा लाभ राज्यातील 90 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आला असून यासाठी 1,800 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे. मुख्यमंत्री यांनी स्वतः दिलेल्या माहितीनुसार ही घोषणा करण्यात आल्यामुळे या माहितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या, सरकारी योजना, अनुदान, शेतकरी योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती दररोज आपल्या मोबाईलवर मिळवायची असेल तर आपल्या शेती आणि सरकारी योजना या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. जेणेकरून शासनाच्या योजना, शेतकऱ्यांसाठी येणारे नवीन निर्णय आणि महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील. तसेच ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा
जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.